अहिल्यानगर जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। तर पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी सध्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात आहे आणि या संपूर्ण गावाला पुराने वेढा दिला होता आणि एक घर जे आहे ते पाण्याखाली गेले होते। आपण बघतो की सध्या ह्या घरांमध्ये गाळ साचलेला आहे। पुराचं पाणी वसरलं जरी असलं तरी ह्या सगळ्या घरामध्ये गाळ जो आहे तो साचल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळे संसार उपयोगी वस्तू ज्या आहे त्या सगळ्या पाण्यामध्ये भिजून गेलेल्या आहे। सगळे अस्तव्यस्त अवस्था जी आहे ती या सगळ्या घराची बघायला मिळते। ते काय परिस्थिती होती काल ज्या प्रकारे पाणी घरामध्ये घुसलं होतं? पाणी पहिल्यांदा गोट्यापर्यंत आलं, नंतर आम्हाला बाहेर निघूस तर थेट आमच्या छातीला पाणी लागलं। आम्ही फक्त हाताला हात धरून सगळे बाहेर आलो तर दार उघडे होते, सगळं पाणी आत शिरलं, तसंच सगळं बाहेर सगळं पुरात गेलं, सगळं काहीच नाही राहिलं घरात। आमच्या इथं आम्ही पोट भरीत होतो, कर्ज काढून व्याजाने पैसे काढून आम्ही गिरणीत त्यान घेतले होते। आमच्या 13-14 मशिनरी होत्या, सगळ्या अक्षरशः सगळ्या मोटरीन त्यान सगळ्या पाण्यात वाहून सगळ्या काही उपयोग नाही राहिला त्याचा। सगळे हे झाले, सोनं दागिने सगळं पैसे सगळं गेलं, फक्त आमचे जीव आम्ही इकडे आलो, फक्त जीव पाण्यात नाही गेले आमचे, बाकीचं सगळं पाण्यात गेलं, धान्य भांडे ते सगळं। तर आपण बघतो की ज्या व्यथा आहेत तर त्या या महिलांनी मांडलेल्या आहेत। सगळ्या संसार उपयोगी वस्तू ज्या आहेत ते पाण्यामध्ये गेलेल्या आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर सरकारने मदत करावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। कॅमेरा कसं कोणाचा टीव्ही मराठी, करंजी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।